ते बाजूला घ्यायचे आहेत। रायडर शिवाय कुठल्याही प्रकारची गाडी असता कामा नये। काउंटडाऊन सुरू झालेला आहे। 5 4 3 2 गो। हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्या निमित्ताने BR जोशी क्रॉस कंट्री स्पर्धा ही आम्ही आयोजित केलेली होती शाळेच्या वतीने। यामध्ये नुमवी प्राथमिक शाळा, SPM इंग्लिश मीडियम स्कूल, हरिबाई देवकरण शाळा, विमो मेहता माध्यमिक शाळा आणि प्राथमिक शाळा या शाळेतल्या जवळपास पहिलीपासून ते 8वी पर्यंतच्या 1100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता। वेगवेगळ्या गटांमध्ये ही स्पर्धा घेतली गेली। स्पर्धेचा उद्देश हाच आहे की शिक्षण प्रसारक मंडळी आपल्या संस्थेतला असं याच्यामध्ये बघायचं आहे की यातली जी खेळामध्ये निपुण सरस विद्यार्थी आहेत तर त्यांना पुढं आपल्याला एक मोठं मैदान, एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं आहे आणि त्याद्वारे त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या देशाचं नाव लौकिक करावा। तर अशा खेळाडूंना आपण शोधावं, त्यांची पारख करावी। तर या उद्देशाने या स्पर्धेचं आपल्या नियामक मंडळ सदस्य माननीय श्री राघव अष्टेकर सर यांच्या वतीने आयोजन केलेलं होतं। या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने सभागृह नेते माननीय श्री नरेंद्र काळे सर, त्याचबरोबर दिव्य मराठीचे निवासी संपादक माननीय श्री महेश रामदासी सर आणि त्याचबरोबर आमचे नियामक मंडळ सदस्य माननीय श्री सुरेश बाबू मंकणी सर, ॲडव्होकेट नीता मंकणी मॅडम, त्याचबरोबर शिप्रमंडळीच्या सोलापूर शाखेचे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक हे उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। या स्पर्धेच्या परीक्षणासाठी लिंगडे सर आणि गुरव सर यांनी उत्कृष्टरित्या काम पाहिले। हरिबाईच्या, नुमवीच्या आणि आपल्या इथल्या दोन्ही प्राथमिक माध्यमिक शाळेचे सगळे शिक्षकेतर वर्ग त्यांनी या कार्यक्रमासाठी, या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आणि ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनीच परिश्रम घेतलेले आहेत आणि मुलांना खरं सांगायचं तर यात खूप आनंद वाटला आणि ज्या मुलांना बक्षिसं मिळाली, मेडल्स मिळालेले आहेत त्यासाठी PSI विष्णू गायकवाड सर यांच्या हस्ते तो बक्षीस समारंभ पार पडला। मुलांचा उत्साह अगदी बघण्यासारखा होता आणि पहिली दुसरीच्या मुलांचं तर ही स्पर्धा बघून आम्हाला खरंच खूप कौतुक वाटलं आणि अशा स्पर्धा वारंवार व्हाव्यात। मुलांचा तो उत्साह आणि तो जो आनंद आहे तो खरंच बघण्यासारखा होता आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं या स्पर्धेमध्ये आणि याच आम्ही अनुषंगाने पालक आणि शिक्षकांची पण एक रेस आयोजित केलेली होती आणि त्यांनीही खरं खुल्या गटामध्ये छान असा प्रतिसाद नोंदवत यश संपादन केलेलं आहे। त्या पालकांचंही आम्ही कौतुक केलं। तर अशी ही स्पर्धा अगदी हिरिरीनं उत्साहाच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडली। धन्यवाद।